चालू आहे काम आपलं. आता हे इथं आपण काय करणार, खत वगैरे टाकून शेत वगैरे रस्ता दरवर्षी करतो. दोन्ही बाजूला आपली ही बॅरिकेडिंग एकदम प्रॉपर घरी ना हे इन आहे आपलं आणि आउट आहे. गाड्या वगैरे पुढे थांबवल्या गाड्या आपल्या या बाजूने सगळे त्यांचे आणि नंतर इथं बॅरिकेडिंग करतो सर आपण या भागामध्ये आणि सोबत जनसंपर्क अधिकाऱ्यांचा नाही असे बॅरिकेड टाकायचं आपण एंट्री पाहून नाही दोन ठिकाणी लागत माझ्याकडे M12च्या ठिकाणी आणि एक आपली मानाचा गणपती असतो दोनच ठिकाणी. एक मिनिट मंडळाचे 1-2-4 लोकांना आलो करतो नाही भांडणं होतं. छोटे घरगुती जे लोक असतात ना सर ते तिथं आपल्याला हँडओव्हर करून देतात आणि तिथं आरती वगैरे शेवटची पूजा करतात आणि गणपती आपले आपण घेऊन येतो. असं संकलन केलं होतं. हो इकडे मध्ये जास्त गर्दी होऊ नये म्हणून आपण तसं करतो. बरं आता इथे टाकलेले गणपती जे आहेत मग ते क्लीन कसं केलं जातं कारण आता 3-4 हजार गणपती पडल्यानंतर तर याला काय करतो आपण 3-4 महिने मग हातच लावित नाही. गणपती पडले ना आणि ते लगेच काढले तर मग काही ते विरघळलेले नसतात अर्धवट असतात 4-5 महिन्यानंतर 2 वेळेस साफ केले जाते हाताला.
हर तबके के विद्यार्थियों को विद्यार्थिनियों को अच्छा एजुकेशन शिक्षा मिले, इसलिए हम सारे आमदार और शासन उसकी हरदम पुरजोर कोशिश करते हैं। लेकिन कई दिनों से देखा गया है कि शिक्षक अपने विद्यार्थियों को बराबर पढ़ाते नहीं, उनको बराबर शिक्षा देते नहीं। इतना ही नहीं, उनको जिस गांव में वो शिक्षा प्रदान कर रहे हैं वहां पे रहना मस्त है, वहां पे रहने के पहलू अलग अलग है, फिर भी वो नहीं रहते। लेकिन आज वो बता रहे हैं, मेरा दावा है 70% शिक्षक ये कम से कम गांव में ना रहते हुए गांव में ही रहते, ऐसा बता करके हमारे करीबन गए 10 से 15 साल में 30,000 करोड़ रुपए इन्होंने गलत उठा लिए हैं। अब इसके लिए वो बोल रहे हैं नहीं, हम उसी गांव में रहते जहां से हमने घर भाड़ा लिया। तो मैं ये कोशिश कर रहा हूं, आने वाले 5 सितंबर को शिक्षक दिन है, मैं उनकी उस दिन, वो गुरु है हमारे, माँ बाप से भी ज्यादा ऊंचा दर्जा हम जिसको देते हैं वो हमारे शिक्षक होते हैं। और उस शिक्षक दिन पर मैं गांव गांव में जाकर सरपंच रहो, शिक्षक के जो शिक्षण समिति के सदस्य रहो, अध्यक्ष रहो, गांव के पालक वर्ग रहो, वरिष्ठ लोग रहो, वो जा करके अपने अपने टीचर्स शिक्षकों का पूजन करेंगे। ऐसी मेरी अपेक्षा है, क्योंकि उनके घर पे जाके पूजन करना है। उस दिन छुट्टी होती है, उनके घर पे जाना है, एक गिलास पानी उनको मांगना है, और उन शिक्षकों का आप हमारे ही गांव में रहते जहां पढ़ाते हो, इसलिए आपका हम कृतज्ञता व्यक्त करते हैं, इसलिए उस दिन जाना सबने है। बाद में फिर से प्रोजेक्ट हमने लिया है और इस हमारे औरंगाबाद की ओर से हम इस साल भी जयपुर फूड शिविर का आयोजन कर रहे हैं। जयपुर फूड शिविर का मतलब है कि आर्टिफिशियल लिम्ब हम अपंग लोगों को देने वाले हैं। ये हमारा 36 ईयर है कि 1985 से हमने कंटिन्यूस से जयपुर फूड देना शुरू किया है, और पिछले 2 साल सिर्फ कोविड की वजह से परमिशन ही नहीं मिल रही थी, बोल के दे नहीं पाए। अदरवाइज हर साल एक बार हमें जयपुर फूड्स का शिविर का आयोजन करते हैं, और बिना मूल्य जिसका पैर घुटने के नीचे कटा हो या ऊपर कटा हो उसको पैर बना के देते हैं, उसको अबोनी या बिलोनी जयपुर फूड बोला जाता है। ये आर्टिफिशियल लिम्ब है, और इसके मिलने से जो आदमी के चलने में दिक्कत आती है तो कम हो जाती है। वो अपने दोनों पैरों पे चल सकता है, अपने पुराने काम सब कर सकता है, और दोनों हाथ कुबड़ियों में नहीं अटकने से, उसे दोनों हाथ फ्री मिलने से वो पूरा खेती में बोलो, उसके नौकरी पे बोलो, या उसे जहाँ भी जाना है, इवन अगर उसको उसके बुरा क्या बोलते हैं अपन प्राणियों के पीछे जाना है तो सब काम कर सकता है, साइकिल चला सकता है, और अपनी ज़िंदगी अच्छी तरह से काट सकता है। उससे उसका सम्मान उसके घर में और समाज में बढ़ जाता है। सर ये कहाँ पर कैंप है? ये कैंप जवर हॉस्पिटल, यहाँ पे इसकी नोंदणी चालू है। ये अभी 9 सितंबर तक चालू रहेगी, और कैंप की जगह है सीमंत मंगल कार्यालय, अंजलि अम्बा अप्सरा थिएटर के बाजू में, औरंगपुरा, औरंगाबाद। वो कौन सी तारीख? यही सीमंत मंगल कार्यालय। 11 तारीख से ये शिविर शुरू हो रहा है, और जब तक सबको पैर दे के नहीं होते तब तक 16-17 तारीख तक ये चलते रहेगा, लेकिन 11 तारीख को पहले दिन सबने आना जरूरी है। घाटीमधली टक्केवारी बंद करा, घाटीमधली टक्केवारी बंद करा, टक्केवारी नहीं चलेगी। कामगार कर्मचारी संघटना संलग्न आयटक तर्फे, विळा उंबी तर्फे आज आम्ही घाटी हॉस्पिटलच्या प्रशासकीय इमारतीसमोर तीव्र निदर्शनं करीत आहोत। हे घाटी हॉस्पिटल जनतेचं हॉस्पिटल आहे। या कोविड काळामध्ये आमच्या कोविड योद्ध्यांनी डायपर बदलले, पीपीई किट नसताना, N95 मास्क नसताना रुग्णांची सेवा केली, त्यांना औषधे दिले, सलाईन पण लावले आणि शुश्रूषा केली, त्यांना जेवायला घातलं, त्यांना पाणी प्यायला दिलं। ज्यावेळेस कोणीच हात लावायला तयार नव्हतं त्यावेळेस आमच्या या बहादर कोविड योद्ध्यांनी या औरंगाबाद मधील कोविड योद्ध्यांचे प्राण वाचवलेले म्हणून यांना कोविड योद्ध्याचे सर्टिफिकेट दिले। त्या सर्टिफिकेटचं काय करावं आम्ही सांगा? अहो किमान वेतन दिलं नाही, पगार दिला नाही। या ठिकाणच्या प्रशासकीय अधिकारी कुलकर्णी मॅडम
यांनी 12.5 लाख रुपये या कोविड योद्ध्यांचे दाबून ठेवले गेले अनेक महिन्यापासून. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला झाला पाहिजे, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होऊन त्यांना निलंबित केलं पाहिजे. या मागणीसाठी आम्ही आज या ठिकाणी निदर्शनं करीत आहोत. या घाटी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची हेळसांड होते. MRI रोज होत नाही, CT स्कॅन रोज होत नाही, वेटिंगवर असावं लागतं, पेशंटचं ऑपरेशन वेळेवर होत नाही. तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक झाली पाहिजे, ते मागतील तेवढा पगार दिला पाहिजे. आणि म्हणून या डॉक्टरांवर हल्ले होतात. ही हल्ले होण्याची परिस्थिती सरकार जाणीवपूर्वक निर्माण करतं. या घाटी हॉस्पिटलची रसद रोखायची, हेडगेवारला मदत करायचं, घाटी हॉस्पिटलला आजारी करायचं, दूतला मदत करायचं, घाटी हॉस्पिटलला आजारी करायचं आणि कमलनयन बजाजला मदत करायचं. आज जाहीरपणे डीन मॅडमला आम्ही सवाल करीत आहोत, आरोग्यमंत्र्याला आम्ही सवाल करत आहोत. सांगा, तुम्हाला धूत हॉस्पिटल, कमलनयन आणि हेडगेवार कडून किती टक्केवारी मिळते या गरिबांना त्रास द्यायसाठी? अहो, गरिबांना त्रास देतात आणि मजबूर करतात प्रायव्हेटमध्ये जायला. औषधं एकेकाळी इथं फुकट मिळायचे, तपासण्या सगळ्या फुकट मिळायच्या, रुग्णांना अंडे मिळायचे, जेवायला मिळायचं. या ठिकाणी रुग्णवाहिका कमी आहेत, या ठिकाणी स्ट्रेचर नाही, अशी अवस्था आहे. त्यामुळे या विरोधात आता आयटक रस्त्यावर उतरलेली आहे. या डीन मॅडमला आम्ही सवाल करीत आहोत की या एओला कधी निलंबित करणार, एओला कधी निलंबित करणार. जोपर्यंत एओला निलंबित करीत नाहीत तोपर्यंत आम्ही दर आठवड्यामध्ये निदर्शनं करूच असा इशारा देत आहोत. मी अॅडव्होकेट कॉम्रेड अभय ताकसाळ, महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेचा सेक्रेटरी.